बघितलं, त्यानंतर ऑइलची बॉटल बघितली. तो चला तर आम्ही पोहोचलोय फायनली डीमार्टला. बाहेर भरपूर सारा पाऊस चालू आहे, तरी आम्ही कसे बसे कवयना पोहोचलो आहे डीमार्टला. आणि त्यानंतर आमची खालच्या सेक्शनची म्हणजे किराणा वगैरे फूडवाल्या सेक्शनची जी आमची शॉपिंग आहे ती झाली आहे. आणि आता आलो आहे आम्ही वरच्या सेक्शनला. वरती आल्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं, आम्हाला रेनकोट बघायचा होता, पण रेनकोटमध्ये आम्हाला काही ऑप्शन दिसले नाही आणि चांगलं काही भेटलंही नाही. सो त्यानंतर दामिनी छत्री वगैरे म्हणजे अम्ब्रेला वगैरे बघत होती, तिला पण शोधत होती म्हणजे ती, बट तिला काही असं छान असं काही भेटलं नाही. म्हणजे छान म्हणजे तिला पाहिजे होती तशी काही भेटली नाही. त्यानंतर आम्ही ह्या छान अशा टोट बॅग बघत होते. म्हणजे मागच्या वेळेसही मी टोट बॅग बघितल्या होत्या, पण ह्यावाला टोट बॅग एकदम छान अशा होत्या आणि एकदम इझी टू वॉश आणि इझी टू यूज आहे. एकदम छान अशा टोट बॅग आहे हा. आणि ह्यामध्ये हे 2 कलर पण आहे, 2 ऑप्शन्स पण होते. हे फ्लावरवाला इतकं छान दिसत नव्हतं, बट हे चेक्सवाला एकदम छान असं होतं. छान टोट बॅगचं कलेक्शन आलं आहे सध्या डीमार्टला. आणि पर्स वगैरेमध्ये सुद्धा खूप छान छान असे ऑप्शन्स आले. छोट्या छोट्या मिनी पर्स वगैरे येतात, त्यामध्ये सुद्धा खूप छान छान असे ऑप्शन्स आहे डीमार्टला. मी म्हणेल झुडिओ वगैरेपेक्षाही छान असं कलेक्शन डीमार्टला आहे पर्समध्ये वगैरे तरी ऑलमोस्ट. आणि छान छान पर्स होते. मला ही वाली ग्रीन पर्ससुद्धा खूप छान आवडली होती. म्हणजे असं कुठे थोडा वेळ वगैरे बाहेर जायचं असेल तर छान अशी आहे ही. आणि यामध्ये डिफरंट कलरसुद्धा अवेलेबल आहे. ब्लॅक आहे, ग्रीन आहे, ब्राऊनसुद्धा आहे आणि मे बी ग्रेवाला कलरसुद्धा आहे. सो आम्ही हे पर्सवालं सेक्शन आम्हाला खूप जास्त आवडलं होतं आणि खूप सारे ऑप्शन्स होते. सो आम्ही तेच जास्त वेळ एक्सप्लोअर करत होतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो ग्लासवाल्या सेक्शनला. बघा ना, ही एक बॉटल आहे 29 रुपीजला आहे फक्त. आणि त्यानंतर खाली होती ती 19 रुपीजला सुद्धा बॉटल होती. त्यानंतर ही एक होती ग्लासवाली, ही 79ला होती. त्यानंतर 59वालीसुद्धा आहे आणि तिला तर खूप सुंदर असा शेप आहे बघा, ही 59ला आहे. खूप छान असं ग्लासवालं कलेक्शन आहे. आणि मेन म्हणजे ना, हे कलेक्शन नेमकं जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं ना, म्हणजे हळदी कुंकाला वगैरे, तेव्हाच हे सगळं सेक्शन संपलेलं असतं आपण जाऊपर्यंत. छान छान ग्लासवालं कलेक्शन आहे. आपलं बॅड लक असतं की हे नसतात. बघा, ही मोठी ग्लासवाले कंटेनर हे 99 रुपीजला आहे. छान असं कलेक्शन आहे हे ग्लासवालं. त्यानंतर मला स्टोरेजसाठी बॉक्स पाहिजे होतं, ते बघितलं. त्यानंतर ऑइलची बॉटल बघितली आणि आता टाईम होता बिलचा. बिल झाल्यानंतर आम्ही आलो होतो घरी. गाडी केली होती आणि तुम्हाला म्हटलंच तुमच्यासोबत शेअर करावं मी तिथून काय काय घेतलं. थोडंसं मी घरातल्याच वस्तू वगैरे घ्यायला गेली होती, बट त्या आपण डीमार्टला गेलो की थोडंफार एक्स्ट्रा शॉपिंग तर होतेच, नेहमीच आहे. थोडासा आवाज माझा वेगळा येत असेल बिकॉज माझा जरा घसाला दुखतो आहे, सर्दी झाली थोडीशी कारण पाऊस होता खूप. सो थोडंसं भिजलं वगैरे, सो त्यामुळे आवाज थोडासा खराब येतो. म्हणजे भिजली अशी नाही, बट थोडं गार हवेने वगैरे माझा थोडा आज घसा दुखतो. सो थोडासा आवाज वेगळा येतो. सो डीमार्टमधनं मला कधीचेच हँगर वगैरे घ्यायचे होते. म्हणजे माझ्याकडे आहे, बट मला रोहनच्या कपाटासाठी घ्यायचे होते. सो मी हे हँगर घेतले होते आणि छान अशी क्वालिटी आहे हो याची. आणि छान आणि ब्लॅक आणि ग्रे कलरमध्ये आहे. सो हे त्यांच्या कबडसाठी एकदम छान असे आहे. सो हे हँगर घेतले. आणि त्यानंतर मला ओवा लागतच असता, तर त्या ओवा घेऊन आले. आणि तेलाची पाऊच, बिकॉज आम्हाला काही डबा वगैरे भेटला नाही, सो तेलाच्या पाऊच घेऊन आली होती. तर तेलाचा पाऊचच होता. आणि त्यानंतर पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे, सो आता कपड्यांना कम्फर्ट वगैरे तर लागणारच. सो त्यासाठी कम्फर्ट घेऊन आली. आणि मला ना तळण्यासाठी माझ्याकडे कढईच नव्हती छोटी अशी. म्हणजे मोठी कढई आहे, पण ती खूप मोठी आणि आम्ही दोघांना इतकी खूप मोठी होऊन जाते. तर मला एक छोटी कढई पाहिजे होती तळण्यासाठी वगैरे, आणि ती पण ब्लॅकच पाहिजे होती. त्यांच्याकडे एवढं एकच ऑप्शन होतं. सो ही छोटीवालीशी पतलीशी कढई आहे. सो ती मी घेऊन आली की तळायला वगैरे कामात येईल. फक्त तळण्यासाठी, बाकी गोष्टींसाठी तर आहे, बट तळायला एक चांगली कढई असावी, म्हणजे ब्लॅकवाली असावी, म्हणून मग मी ती घेऊन आली. आणि त्यानंतर ना मला हे पॉपकॉर्नचं पाऊच सापडलं तिथे छोटंसं. सो म्हटलं आता पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे, तर थोडंसं असं काहीतरी पाऊस बाहेर पडत असला की थोडंसं असं काहीतरी खाऊ वाटतं ना घरात असलं की. सो मी त्यासाठी हे घेऊन आली, पॉपकॉर्नचं हे छोटंवालं पाऊच. यात 2 फ्लेवरही येतात. हे गोल्डन सिझलर आहे, आणि ते क्लासिक साल्टिक असं काहीतरी होतं, पण मी हेच फ्लेवर आणलं होतं. आणि त्यानंतर मी ही छोटीशी डिश आणली होती, बिकॉज ना माझा देवाचा दिवा आहे
तर सो खाली पूर्ण तेल 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 होऊन जातं देवाच्या पाटावर वगैरे. सो मला खाली ठेवायला ताट पाहिजे, डिश पाहिजे होती छोटीवाली. तशी तर काही भेटली नाही आणि पितळाची वगैरे ही नव्हती तिथे अवेलेबल ह्या डीमार्टला. सो मी ही छोटीशी डिश शोधली आणि ती घेऊन आली की देवाच्या दिव्यासाठी कामात येईल म्हणून. आणि त्यानंतर मी कुरकुरे आणले बिकॉज पावसाळा सीझन चालू झाला आहे. सो थोडंसं कुरम तर पाहिजेच. आणि फायनली लास्टवालं म्हणजे मी ही चप्पल घेऊन आली डीमार्टमधनं. आणि याची प्राईस म्हणाल तर याला टॅग नाही आहे, त्यांनी काहीतरी नंबर वगैरे करूनच मला ही दिली होती. बट छान अशी चप्पल भेटली. मे बी 200-300च्या अराउंड असणार. डीमार्टच्या चप्पल्स खूप काही महाग वाटतात आणि खूप छान क्वालिटी आहे याची. आणि असं थोडंसं छान अशी चप्पल होती, मला दिसली, मला आवडली लुकवाईज. सो मी म्हटलं घेऊयात आणि ट्राय तर करूयात कशी आहे. आणि खूप महाग नव्हती, मे बी 300पर्यंत, 300च्या आतच असेल, म्हणून मग मी घेताना खूप विचार नाही केला. सो मी ही छान अशी चप्पल डीमार्टमधनं घेऊन आली. तुम्हाला मी वेअर करून दाखवते कशी दिसते.